भूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने देखे भूतजात मध्ये तेथेच गया आणि जे तेथे जेले तेच तो जी तो निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी तो जी जाणीव निरोधी ईश्वर हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 69वा श्लोक. खरं तर मी काही प्रवचन करावं असं नाही, कारण माझ्यापेक्षा सगळे विद्वान आहेत. त्यामुळे मी काही उपदेश करावा किंवा काही सांगावं असं नाही, फक्त एक अनुभव रूपाने काही सांगण्याचा प्रयत्न. या मनुष्य जन्मामध्ये अवस्थांचा पुष्कळ विस्तृत विचार आहे. त्यातला ढोबळमानाने 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. चौथ्या अवस्थेचं नाव तुर्यगा असं आहे किंवा तुरिया असं आहे. आपल्या आश्रमातल्या एका विद्यार्थ्याचा विद्यार्थी त्याचं कुठे कीर्तन होतं, तर त्याने कीर्तनात सांगितलं 4 देह आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. तर त्या श्रोत्यामध्ये एक जण बसला होता, तो म्हणाला देह 3च असतात. मग त्याने आपल्या गुरूंना फोन लावला. त्याचे गुरु म्हणजे आश्रमातला विद्यार्थी, त्याला फोन लावला आणि त्यांना विचारलं की तुमचा विद्यार्थी 4 देह असतात असं सांगतो, पण शास्त्रामध्ये सगळीकडे 3 देहांचा विचार आहे, तर हा 4था देह कसा काय? तर त्यांनी सांगितलं साधक आश्रमात गेलं तरच 4 देह आहेत, बाकी सगळीकडं 3च आहेत. तसा अवस्थांचा विचार करत असताना सगळीकडे ढोबळमानाने 3 अवस्थांचा विचार आहे. आणि त्यातही सामान्यतः आस्तिक असो नास्तिक असो, वेदाला प्रामाण्य देणारे असोत न देणारे असोत, अवस्था सगळे मानतात. सूक्ष्मतेने विचार करत असताना या 3 अवस्थांचे 9 भेद सांगितलेले आहेत: जागृत जागृत, जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती, स्वप्न स्वप्न, स्वप्न जागृत, स्वप्न सुषुप्ती, सुषुप्ती सुषुप्ती. हां म्हणा पुढे. हां, म्हणून मी म्हणतो की मला प्रवचन करायची गरज नाही. काय होतं तुम्हाला सांगतो, आपण प्रवचन तिथे करावं जिथे अज्ञान आहे. परमार्थामध्ये प्रवेश त्याला आहे ज्याला अज्ञान आहे. ज्याला ज्ञान आहे त्याच्याकरता परमार्थ नाहीच आहे. उपदेश त्याला करावा ज्याला अज्ञान आहे. ज्याला ज्ञान झालं त्याला काय उपदेश करायचा? विपरीत का होईना, ज्ञान असलं तर उपदेश करून उपयोग नाही. ज्याचा असा पक्का निश्चय झाला की मी देह आहे, त्याला काय उपदेश करायचा? काय उपयोग नाही त्याचा. किंवा ज्याचा असा निश्चय झाला की मी ब्रह्म आहे, त्याला काय उपदेश करायचा? उपदेश त्याला करायचा ज्याला हा प्रश्न आहे की मी देह आहे का ब्रह्म आहे. ज्याला संशय आहे त्याला उपदेश करायचा. लोखंडाला आकार देताना गरम करतात आणि गरम करून घाव घालतात आणि त्याला आकार देतात. तर त्याचं गणित असं आहे की एका विशिष्ट मर्यादेमध्ये गरम असतानाच त्याच्यावर घाव घातला पाहिजे. जास्त गरम केलं तर वितळून जातं, कमी गरम असलं तर घाव घालून उपयोग नाही. तसं उपदेशाचं आहे. उपदेशाकरता त्या चित्ताचा वाफसा झालेला पाहिजे. वाफसा झालेल्या चित्तातच उपदेशाचं बीज अंकुरित होतं. जे बनचुके असतात ना, बनचुके,
म्हणजे बनवाबनवी करणारे त्यांना ज्ञान होत नाही, कधीच होऊ शकत नाही. मी एके ठिकाणी प्रवचनाला गेलो. ज्यांच्याकडे प्रवचनाला गेलो त्यांनी गुरुवर्य महाराजांचं जवळजवळ 18 ते 19 वर्ष श्रवण केलेलं होतं आणि सतत संगती घडलेली गुरुवर्य महाराजांची. आणि विषय असा होता की अध्यास कसा होतो, तर अधिष्ठानाचं सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असं सांगितलं. प्रवचन झाल्यावर त्यांनी मला विचारलं, एक शंका आहे. म्हटलं विचारा. म्हणले सामान्य विशेष भाव कुणाचा आहे? हो, नाही जीवाचा नाही, सामान्य विशेष भाव कुणात झाला? चैतन्यात झाला. मग चैतन्यात सामान्य विशेष भाव आहे का असं विचारलं. असं त्यांनी विचारलं. आता गुरुवर्य महाराजांकडे ज्यांनी एवढं श्रवण केलं त्याला ही शंका येऊच शकत नाही, मला पक्क माहिती. मग त्यांनी विचारल्याचा हेतू काय? हेतू माझी परीक्षा घेणं आहे. मग अशा वेळी उत्तर न देणं योग्य आहे. तसं मी आपल्यासमोर प्रवचन करावं असं काही नाही. बंद. तर विषय असा चालू आहे की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. इथे स्वप्न हा विषय यासाठी घेतलेला नाही कारण स्वप्नाच्या प्रातिभासिक सत्तेबद्दल कोणाच्याही मनात काहीही शंका नाही. कारण म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत स्वप्नाची चर्चा, स्वप्नाची चर्चा जागृतीतच होते. स्वप्नाची चर्चा स्वप्नातही होत नाही, निद्रेतही होत नाही. बरं, एकदा सत्ता बदलल्यानंतर प्रातिभासिक म्हणायला कुणाच्या वडिलांचं काय जात आहे? स्वप्नात कोण मिथ्या म्हणतं का स्वप्नाला? नाही म्हणत. कधी म्हणता? जागृतीत आल्यावर म्हणतात. झालं, स्वप्नाची अवस्था संपली, आता मिथ्या म्हणायला काय जात आहे? स्वप्नात म्हणता आलं पाहिजे. पण स्वप्नात कुणीच म्हणत नाही, त्यामुळे स्वप्नाबद्दल कुणाचाच वाद नाही. स्वप्नाला प्रातिभासिक सत्य द्यायला कोणी नाही म्हणत नाही. स्वप्न मिथ्या आहे, काय अडचण नाही. त्याचे बरेच युक्तिवाद आहेत की स्वप्नाला मिथ्यात्व का द्यायचं, पुष्कळ. त्यातला एक युक्तिवाद असा आहे की स्वप्नस्थ पदार्थ जागृतीत कामाला येत नाही. हां, ते स्वप्नातले पदार्थ जागृतीत कामाला येत नाहीत. सत्ता बदलली की संपला विषय. दुसरं कारण असं दिलंय की स्वप्नामध्ये जागेचा अभाव आहे. ते स्वप्न पडतं नाडीत, कंठामध्ये नाडी आहे, पुरीतत, त्यात स्वप्न पडतं. तिचा आकार सांगतात आपल्या केसापेक्षा 100 पट बारीक. मग केसापेक्षा 100 पट बारीक असलेल्या नाडीमध्ये स्वप्न पडतं. त्या स्वप्नात काय काय येतं? तर स्वप्नामध्ये मिरवणूक येते, मिरवणुकीत हत्ती येतो, हत्तीवरची अंबारी येते, अंबारीतले आपण येतो. म्हणजे किती मोठा विस्तार तो त्याच्यात दिसतो. म्हणजे स्वप्नस्थ पदार्थांना लागणारी जागा नसल्यामुळे स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहे. स्वप्नस्थ पदार्थाला अजून मिथ्यात्व देण्याचं कारण असं की स्वप्नाच्या पूर्वीच्या अवस्थेत स्वप्नातले पदार्थ नाहीत आणि स्वप्नाच्या नंतरच्या अवस्थेत स्वप्नातले पदार्थ नाहीत. काय आता काही लोकांना 30 सुद्धा पडतात. कोणाला नवी पडतात. कोण स्वप्नात राजा होतो, कोण स्वप्नात रंक होतो. या सगळ्या मिथ्यात्वाच्या युक्तिवादाला सांगण्याचं कारण असं की हा सगळा युक्तिवाद जागृतीला लागू होतो. जागृतीमधल्या पदार्थांना सुद्धा जागृतीच्या पूर्वी सत्ता नाही आहे. तुम्ही द्या हो, तुम्ही तुमच्या देण्याला काय कोण विचारतो? त्याला आहे का हा प्रश्न विचारला तर नाही असं उत्तर आहे त्याचं. जागृतीतल्या पदार्थाला स्वतःची सत्ता आहे का तर नाही, कुठल्याही. कारण त्याही पदार्थाला जागृतीच्या पूर्वी अस्तित्व नाहीच आहे, ज्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतो ना आपण. किंवा एका तासा माझी
कोटी वेळा सृष्टी असं जे सांगितलं, तर ती कोटी वेळा सृष्टी होते म्हणजे उपजे ते नाशे, नाशे ते उपजे चालूच राहतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, या गोष्टी सतत बदलत राहतात. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की ती गोष्ट आहे तशीच आहे, पण तशी नाही आहे, ती बदलली आहे. गुरुवर्य महाराज तर 1000 वेळा, लाख वेळा म्हटलं असेल, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, असं सतत म्हणायचे. किंबहुना एक परिस्थिती अशी निर्माण होते की ती त्याची पोरं त्याच्या नातवांना सांगतात, आला बागुल आजा, असं दाखवतात. म्हणजे परिस्थिती बदलली. याचं कारण तो देह तो आहे असं आपल्याला जरी वाटत असलं तरी तो राहिला नाही. म्हणजे जागृतीतले पदार्थ जागृतीच्या पूर्वी नसतात, जागृतीच्या नंतर राहत नाहीत, म्हणून जागृतीखाली असताना सुद्धा ते नाहीत. आता हा इथे जो विषय सांगितला भगवंताने, त्यात 2 गोष्टी सांगितल्या. एक सांगितली निशा म्हणजे रात्र, आणि एक सांगितली जागृती म्हणजे दिवस. त्याला बरीच प्रमाण आहेत, पण एक प्रसिद्ध प्रमाण असं आहे, आपली अवस्था कशी आहे तर जागे बाहेर आणि आत निजेले अशी अवस्था आहे. आपण जरी जागे दिसत असलो तरी आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आपण निद्रिस्त आहोत, झोपलेले आहोत. तुम्ही डास आहेत का तुमच्याकडे? डास तुमच्या गावाला डास आहेत का? आहेत का नाहीत? आहेत? चावतात का? आहेत का? चावतात. मग ते चावू नयेत म्हणून काय करता तुम्ही? अजून पंखा लावता, मच्छरदाणी लावता, पांघरून घेता. आता वर पत्रा आहे का नाही घरावर तुमच्या? मग आता वर पत्रा आहे तर परत पांघरून घ्यायची किंवा मच्छरदाणीची काय गरज आहे? एक आधार आहे की नाही, त्याचं नाव काय? घर. आणि त्याच्या आत पुन्हा तुम्ही घरकुल केलं की नाही? पुन्हा पांघरून, पुन्हा मच्छरदाणी, काय केलं? घर असून घर केलं की नाही? हेच घरातलं घरकुल आहे. कसं आहे, आणि ते पांघरून घेतलं की पुढचं त्याच्या पुढचं आहे, नेणो अंधाराना उजडले का, बाहेर ऊन पडले का अंधार झालाय काही कळत नाही. हे घरात घरकुल करणं आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. ते भांडी नंतर घासा म्हणावं त्यांना. मी येतो मदतीला प्रवचन झालं की. नाही, मी हीच कामं करतो आश्रमात. झाडून काढणं, भांडी घासणं, हीच माझी कामं आहेत. त्यामुळे मी येतो मदतीला, काय अडचण नाही. पण काय होतं, विक्षेप निर्माण होतो की भलताच. शांतता असली म्हणजे जरा डोकं चालतं थोडं. त्याचं कारण जे वर्णन केलं तसं माझं आहे. मी जरी जागा असलो तरी आत्मस्वरूपाच्या दृष्टीने झोपलेला आहे मी, म्हणून ह्या गोष्टींचा त्रास होतो. जेव्हा ह्या पातळीच्या पुढं जातो ना माणूस, तेव्हा मग कशाचा त्रास होत नाही. तर राहू दे, तुम्ही आवाज केल्यावर अजून विक्षेप होतो. त्यांच्या आवाजात अजून तुमचा नका घालू. तर इथे पहिल्यांदा सांगतात, या निशा सर्वभूतानाम. निशा या शब्दाचा अर्थ आहे रात्र. रात्र या शब्दाचा पर्यायी शब्द आहे अंधार, आणि त्या अंधाराचाच पर्यायी शब्द आहे अज्ञान. अज्ञान काय करतं तर अज्ञान आवरण निर्माण करतं आणि विक्षेप निर्माण करतं. आवरण आणि विक्षेप ही दोन्ही अज्ञानाची कार्य आहेत. पण अज्ञान जे आवरण निर्माण करतं ते आवरण गडद आवरण आहे. अमावस्येच्या रात्रीसारखं काहीही दिसू न देणारं असं ते आवरण आहे. आणि त्या आवरणाच्या आतल्या बाजूला आत्मस्वरूप आहे. पुष्कळ वेळा याचा विचार सांगितला आहे
की ज्यांनी ज्याला झाकायला पाहिजे ते त्याच्यापेक्षा व्यापक असलं पाहिजे, विणेपेक्षा खोळ मोठी पाहिजे, अंगापेक्षा कपडा मोठा पाहिजे. आता हल्ली या युगामध्ये अंग उघडं टाकण्याच्या स्पर्धा लागतात. कपडे अंग उघडं टाकण्यासाठी घातले जातात, पण त्याचा खरा हेतू हा अंग झाकण्याचा आहे. मग अंग झाकण्याकरता जर वस्त्र घालायचं तर ते अंगापेक्षा थोडं मोठं पाहिजे. तसं अज्ञानाने जर आत्मस्वरूपाला झाकायचं तर ते आत्मस्वरूपापेक्षा थोडं मोठं पाहिजे. वस्तुतः तसं नाही आहे. वस्तुतः अज्ञानाची शक्ती ही अतिशय थोडी आहे, किंवा अज्ञानाची व्याप्ती. अहो, जो जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, तो सुद्धा त्या अज्ञानाला निवृत्त करू शकतो. तर त्या अज्ञानाची शक्ती किती बघा ना, काही शक्ती नाही त्याची. पण एवढी शक्ती नसलेलं अज्ञान सगळ्यात व्यापक असलेल्या आत्मरूपाला जागतंय, घडतं कसं काय? तर त्याचं उत्तर विचारसागरात असं दिलं आहे की आत्मस्वरूपाला अज्ञान जागतं असं नाही, ते जीवाच्या दृष्टीला जागतं. दृष्टीला जागतं म्हणजे कोणत्या दृष्टीला जागतं? तर आपली एक दृष्टी, ही जी दृष्टी आपण ज्याला हा विषय जो चाललाय तो जागृतीमधली जी दृष्टी ती नव्हे. जी दृष्टी अंतर्मुख वृत्तीला प्राप्त झालेली आहे ती. आता काल रात्री ज्यांनी मला शंका विचारली, एक माणूस म्हणला वृत्ती पकडायला निघाला. वृत्ती पकडायला कशी काय पकडायची? वृत्ती सापडते का? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही जर रोज प्राणायाम केला, योगाभ्यास केला किंवा ध्यान केलं, जप केला, तर कालांतराने आपल्या इंद्रियांची शक्ती वाढली असं लक्षात येतं. जसं जो अगदी सुरुवातीला प्राणायाम शिकतो त्याला आपल्या श्वासोच्छ्वासाचं ज्ञान नीट होत नाही, पण जसा जसा तो प्राणायामाचा अधिकाधिक अभ्यास करायला लागतो तसं तसं त्या श्वासोच्छ्वासाचं सूक्ष्म ज्ञान होऊ लागतं. म्हणजे आपण घेतलेला श्वास कुठे थांबला, सोडलेला कुठे थांबला, तो किती लांब गेला याचं ज्ञान व्हायला लागतं. आता प्राणायामामध्ये एक असं आहे, पूरक, कुंभक आणि रेचक असे 3 विभाग आहेत. तर आपण पूरक कुठपर्यंत घेतो याच्यावर रेचक कुठपर्यंत सोडायचं याचं गणित आहे. पूरक जर आपल्या नाभीपर्यंत घेतला तर नासिकाग्रापासून 16 अंगुष्ठपर्यंत उच्छ्वास गेला पाहिजे, नाकाच्या टोकापासून. जर हृदयापर्यंत घेतला तर 8, घशापर्यंत घेतला तर 4 आणि नासिका मात्र घेतला तर 2 असं त्याचं परिमाण आहे. हे जे परिमाण आहे ते आपल्या लक्षात येत नाही. मग ते लक्षात कधी येतं? जेव्हा तुम्ही प्राणायामाचा अधिकाधिक अभ्यास कराल तेव्हा त्या श्वासोच्छ्वासाची सूक्ष्मता आपल्या लक्षात यायला लागते. त्याप्रमाणे इंद्रियांमध्ये असणारी शक्ती, इंद्रियांची शक्ती वाढते कधी? जेव्हा त्या इंद्रियांचा वापर आपण योग्य ठिकाणी आणि कमी प्रमाणात करू लागतो तेव्हा इंद्रियांची शक्ती वाढते. तुम्ही जेवढं कमी पाहाल तेवढी दृष्टीची शक्ती अधिक होते. तुम्ही जेवढं कमी बोलाल तेवढी वाणीची शक्ती अधिक होते. आपल्याकडे मौन नावाचं व्रत आहे. एकदा मी मौन धरलं, महिनाभर मौन धरलं, आणि भानगड अशी झाली की माझ्याशी जो बोलायला यायचा समोरचाच खाणाखुणा करायला लागायचा. मग शेवटी त्याला हे लिहून द्यायला लागायचं, बाबा मौन माझा आहे, तू बोल, तू खुणा करू नको. मी करतो तेवढ्या पुरेशा आहेत. म्हणजे मौन धारण करण्याचा हेतू नष्ट झाला सगळा. मग बडबड केलेलं परवडलं असं होतं पुन्हा. म्हणजे इंद्रियांचा जितका आपण निग्रह करू तेवढी शक्ती वाढते. आता पुढचा भाग असा आहे की इंद्रियांची शक्ती वाढल्यानंतर ती वाढलेली शक्ती वापरायची कशी याची अक्कल पाहिजे का नाही? हे जे गुंड लोक जन्माला येतात ते कसे जन्माला येतात? तर शक्ती कुठं वापरावी हे कळत नाही म्हणून ते गुंड होतात. शक्ती कुठं वापरावी ज्याला कळतं तो तसा होत नाही. तसं इंद्रियांची शक्ती वाढल्यानंतर त्याचा उपयोग
आपल्या वृत्तीला अंतर्मुख करण्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे जेवढी आपली शक्ती अधिक तेवढी ती वृत्ती अंतर्मुख करण्याकरताच लावली पाहिजे. मग जेव्हा ती वृत्ती एखाद्या वेळी अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतर्मुख होते, आता त्यातही फार विस्तार आहे सगळा, की तो अनुकूल पदार्थ प्राप्त होईपर्यंत अनुकूल बुद्धी राहत नाही ना आपली. एका पोराने बापाकडं गाडी मागितली, बापाने 10 वर्षांनी घेऊन दिली. तो म्हणला आता मीच तुम्हाला गाड्यांची माळ घालतो गळ्यात, आता काय करता मला गाडी देऊन म्हणलं. मग बापाने गाडी दिली याचं कौतुक आता राहिलं नाही. जेवढा मागितली तेव्हा तुम्ही दिली नाही, आता देऊन काय करता म्हणतो. याचा अर्थ काय, विषय प्राप्त झाला, जो मागितला तोच प्राप्त झाला, पण अनुकूल बुद्धी नाही राहिली. अशा वेळी विषय प्राप्त झाला तरी वृत्ती अंतर्मुख होत नाही. तो प्राप्त होईपर्यंत अनुकूल बुद्धी राहिली पाहिजे. आणि तो ज्या क्षणी प्राप्त होतो त्या क्षणी ती वृत्ती स्थिर होते, त्या क्षणापुरती होते. आणि वृत्ती स्थिर झाली की अंतर्मुखच होते. मी अनेक वेळा सांगितला हा विषय, की वृत्तीच्या स्थिरतेचं पर्यवसान अंतर्मुखतेशिवाय दुसरं नाहीच आहे. त्या रेल्वेचं चाक रुळावर जर असेल तर रूळ जसा जातो तशीच जाईल ना. एकदा काय झालं, एका पोराला विचारलं, म्हणले रेल्वेला गेट कशा करता लावतात. रस्ता आणि रेल्वे जिथे एकत्र येतं तिथं रेल्वेच्या बाजूने असं फाटक असतं, ते फाटक बंद करतात. मग त्या मुलाला विचारलं रेल्वेला फाटक कशाला लावतात, तर तो म्हणला रेल्वे गावात घुसू नये म्हणून लावतात. तर ते रेल्वेचं चाक रुळावर ठेवलं किंवा रुळावर बसलं एकदा बरोबर, की जसा रूळ जाईल तसंच जाईल ना, त्याला दुसरा पर्यायच नाही. तसं वृत्ती जर स्थिर होईल तर ती अंतर्मुखच होईल, दुसरा पर्याय नाही त्याला. म्हणजे वृत्तीच्या स्थिरतेची पुढची अवस्था ही अंतर्मुखताच आहे. पंढरपूरला गेलो ना तरी लोकांच्या डोक्यातली जावई सासू सून जातच नाही. कुठेही गेलं, म्हणून तर इथं लिहिलंय की ही जागृती जी आहे ना मनुष्याची, ती सगळी बहिर्मुख आहे. अज्ञानी माणसाची अति बहिर्मुख, म्हणजे नुसती बहिर्मुख नाही, अशी जाडच्या जाड आहे. सूक्ष्म बहिर्मुख आहे असे नाही, स्थूल बहिर्मुख आहे. बुद्धिमंद असल्यामुळं, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे त्याच्या लक्षात राहतं. आमचे एक मित्र मला म्हणले मला स्वप्नच पडत नाही. खोटं आहे. स्वप्न ही अवस्था आहे, तेव्हा ती प्रत्येकाला आहेच. मग तो म्हणतो मला स्वप्न पडत नाही, कसं काय, लक्षात राहत नाही. असं आहे, बुद्धीची तीव्रता फक्त जागृतीपुरती असते असं नाही, स्वप्नातही असते. कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार केवळ सुषुप्तीमध्येच अज्ञानात लीन असतात, स्वप्नामध्ये कार्यकारी असतात. म्हणजे ज्याप्रमाणे जागृतीमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार जागृत आहे, तसं स्वप्नातही ते जागा आहे. फक्त स्वप्नातल्या गोष्टी बुद्धीच्या मंदतेमुळं लक्षात राहत नाही. म्हणून जे लोक सांगतात की मला स्वप्न पडतच नाहीत, खोटं बोलतात. स्वप्न पडतंच. कशाला कशाला असं आहे, जरी कारण एक असलं, एकापासूनच झालं ना. आता तूल आणि मूल हे कोणाचे प्रकार आहेत? तूलच्या पुढं तुम्ही काय म्हणले? तूल अविद्या म्हटले ना, आणि मूल अविद्याच. अवस्थेच्या भेदाने नाव बदललं, दुसरं काय? दुसरं काहीच नाही आहे. असं आहे, मी आत्ता सांगितलं की अविद्या म्हणजे अज्ञान. ते इतकं कमी शक्तीचं आहे की सामान्य जीव त्याचा बाध करू शकतो. फक्त ते
कसं आहे, आता एक प्रश्न असा आहे, काल झालं चिंतन, ते परत सांगतो तुम्हाला. तुम्ही नव्हता तिथं म्हणून परत सांगतो. जीव आणि ईश्वर असा विचार आहे. तर जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य महावाक्य प्रतिपादन करतं. तर जीव आणि ईश्वरात फरक काय? जीव ईश्वराचं ऐक्य होऊ शकतं का? तर होत नाही. जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य होत नाही. आणि जर झालं तर ते विरुद्ध अंशाच्या परित्यागाशिवाय होत नाही. म्हणजे ईश्वराचा उपाधी माया, जीवाचा उपाधी सांगा हो, अविद्या, अज्ञान. आता अज्ञान आणि माया याच्यात तरी काय फरक आहे सांगा? काही फरक नाही. फरक हा आहे की माया उपाधी हा ईश्वराच्या अधीन आहे, प्राधान्य चैतन्याचं आहे. आणि जीव अविद्येच्या अधीन आहे, अज्ञानाच्या अधीन आहे, प्राधान्य अज्ञानाचं आहे. आता गंमत अशी आहे, ईश्वराच्या स्वरूपामध्ये चैतन्याचं प्राधान्य कशामुळे? त्याचं कारण असं आहे की मूळ सत्ता आणि स्फूर्ती ही त्या चैतन्याची, आणि चैतन्याच्या सत्ता स्फूर्तीला मायेने वापरलं. अर्थात काही गोष्टी अशा असतात की, आता तुम्हाला गंमत सांगतो. काय झालं, एखादा मनुष्य एखादा कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमाला कुठला तरी राजकीय माणूस बोलवतो की तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला. मग तो येतो. मग आल्यावर तो काय करतो, तो कार्यक्रम हायजॅक करतो. हायजॅक करतो म्हणजे काय करतो, तो कार्यक्रम ताब्यात घेतो आणि तो कार्यक्रम त्याच्या इच्छेनुसार चालतो. कोणाच्या? त्या नेत्याच्या. ज्यांनी केला त्याच्या इच्छेने चालतच नाही, तो त्याच्याच इच्छेने चालतो. आता कार्यक्रम ह्याचा ना, मग ह्याच्या इच्छेने चालला पाहिजे का नाही? पण त्याचं गणित कारण ब्रह्मात आहे. कारण ब्रह्म त्याच्याकडून घेता का नाही तुम्ही? मग त्याचं ऐकायला पाहिजे तुम्ही. म्हणजे त्याला चांगल्या मराठीमध्ये स्पॉन्सरर म्हणतात, प्रायोजक. तुम्ही कार्यक्रमाचं प्रायोजकत्व घेतलं का त्याच्याकडून, मग प्रायोजकत्व घेतलं तर त्याचं ऐकायला पाहिजे. तसं आहे ते की कार्यक्रम सगळा मायाचा आहे हा, पण प्रायोजकत्व चैतन्याचं घेतलं ना, मग आता चैतन्याचं ऐकलं पाहिजे तिने. असं आहे. म्हणून त्या ईश्वर आणि जीव या दोन विभागामध्ये एकीकडे चैतन्याचं प्राधान्य आणि एकीकडं अज्ञानाचं प्राधान्य, इतकाच भेद आहे. तसं स्थूल अविद्या आणि मूल अविद्या म्हणण्यामध्ये सुद्धा अविद्याचे फक्त अवस्थेचा भेद आहे. मग अवस्थेच्या भेदामुळे केलेला भेद येतो. एक लक्षात घ्या, जेव्हा केव्हा उपदेश केला जातो ना, तेव्हा त्याची सुरुवात उलट्या बाजूने असते. काय मग खरं तर उपदेश कसा केला पाहिजे? आधी ब्रह्म मग माया असा केला पाहिजे. आधी ब्रह्म मग माया असा उपदेश केला पाहिजे ना, पण असा नाही केला जात. प्रतीतीपासून सुरुवात आहे, उलटी. आता रज्जू सर्पाच्या भ्रमात उपदेश रज्जूचाच केला पाहिजे, पण सर्पापासून सुरुवात आहे. मग प्रतीतीपासून सुरुवात. हे कशामुळं घडतं? मुळात हे जे सगळं झाड आहे हेच उलट आहे. ऊर्ध्व मूल मध शाख मशोत्तम प्राहुर्व्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदविद. तिथे भगवंत फार गमतीशीर सांगतात, नरूपमस्येह तथोपलभ्यते. जसं सांगितलं जातं तसं ते उपलब्ध होत नाही. मग दिसतं एक आणि असतं एक असं आहे. आणि दिसतं एक असतं एक असं जर घडलं तर त्याला भ्रम म्हणतात, त्याला अध्यास म्हणतात. म्हणजे ज्याप्रमाणे एकाचे धर्म दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणं किंवा नसलेली वस्तू प्रतीतीला येणं वगैरे 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 पुष्कळ लक्षण आहेत. त्यातलं एक लक्षण हेही आहे की जे आहे ते न दिसणं किंवा जे नाही ते दिसणं, याला अध्यास म्हणतात, याला भ्रम म्हणतात. मग हा भ्रम तसा झाला. आणि या भ्रमाने काय होतं तर एवढ्या भ्रमावर महाभारत घडतं. लक्षात ठेवा, महाभारताचं बीज एका भ्रमात आहे. दुर्योधनाला त्या मयसभेत जो भ्रम झाला त्याच्यात महाभारताचं बीज आहे. मग एका भ्रमामुळं महाभारत घडतं. लक्षात ठेवा. तसं मी
असं दिवसेंदिवस आपली क्षमता वाढत जाते. तसं त्या वृत्तीला पकडण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे. ती कशी वाढते? तर रोज आपल्याला एक तरी अनुकूल वस्तू मिळते, लक्षात घ्या. रोज. म्हणजे एकही दिवस असा नाही की आपल्याला काहीच अनुकूल मिळालं नाही, असं होत नाही. म्हणजे अगदी अत्यंत तहानलेल्या मनुष्याला पाणी मिळणं हे सुद्धा अनुकूल विषयाची प्राप्ती आहे. तर जेव्हा ते पाणी पितो ना आपण, त्या पहिल्या क्षणात वृत्ती स्थिर झालेली असते. तुम्हाला एक गणित सांगतो. तुम्ही वृक्षासन माहिती आहे की तुम्हाला? वृक्षासन नावाचं एक आसन आहे, माहिती आहे का? अगदी प्राथमिक आहे, माहिती आहे का? एका पायावर उभं राहायचं, दुसऱ्या पायाचा तळवा जांघेत लावायचा सरळ उभं राहून, आणि दोन्ही हात वर जोडून स्थिर उभं राहायचं. त्याला वृक्षासन म्हणतात. त्या वृक्षासनामध्ये संतुलन ठेवावं लागतं शरीराचं. तर आपल्या मेंदूची गंमत अशी आहे की तो एकतर संतुलन ठेवतो, नाही तर विचार करतो. एका वेळी दोन गोष्टी करत नाही. मग त्या संतुलनावर लक्ष केंद्रित झालं की विचार थांबतो आपोआप. तसं जेव्हा तो अनुकूल विषय मिळतो ना, त्या क्षणी त्याला पकडता आलं पाहिजे. त्या वृत्तीला ती स्थिर झालेली असते तेव्हा. मग कोणतीही अनुकूल वस्तू प्राप्त होऊ द्या, त्या क्षणी वृत्ती स्थिर असते आणि त्या क्षणी अंतर्मुख असते. पकडता येत नाही याचं कारण काय? क्षणभर असते होती. ती जर थोडी दीर्घ राहिली असती, म्हणजे विषय प्राप्त झाल्यानंतर 1 आठवडा वृत्ती स्थिर राहते, पकडायला सोपं आहे. पण आठवडा म्हणजे मी फार मोठं म्हणतो. क्षण या शब्दाचा अर्थ असा की आपल्या पापणीला लवून उघडेपर्यंत जितका काळ आहे त्याचा 100वा भाग, म्हणजे एक क्षण सहजतेने पकडता येतो. आणि एकदा तो पकडता आला मग त्याच्या दीर्घतेचा अभ्यास आहे. जसं त्या कुंभकामध्ये सुरुवातीला कुंभक जमत नाही माणसाला, अभ्यास करून करून जमायला लागतो. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, हे काही फार मोठं आश्चर्य नाहीये. तुम्ही जर तेवढा योगाभ्यास कराल तर तुम्ही जगू शकता. म्हणजे आपलं आयुष्य कशावर ठरलंय? श्वासोच्छ्वासावर. दिवसाला आपण किती श्वासोच्छ्वास करतो? 21,600. याच्यावर जर आपलं आयुष्य आहे. प्राणायामाने आयुष्य वाढतं कशामुळे? आपण त्या श्वासोच्छ्वासाला वाचवतो, तेवढं वाढतं. तर समजा 100 वर्षाचा कुंभक केला किंवा पूरक केला, 100 वर्ष पूरक, तर 400 वर्ष कुंभक आणि 200 वर्ष रेचक. किती वर्ष झाली? 700. तर एका श्वासोच्छ्वासात झाली. 2 श्वासोच्छ्वासात 1400 वर्ष. काही कठीण नाही ते. कठीण काय आहे? कठीण आहे तेवढा कुंभक करता येणं, तेवढा पूरक करता येणं, तेवढा रेचक, हे कठीण आहे. मग हे कसं जमेल? हे अभ्यासाने जमतं. अभ्यासाने ज्याप्रमाणे ती क्षमता वाढत जाते तसं त्या वृत्तीला पकडण्याची क्षमता सुद्धा अभ्यासाने वाढते. जे ढोबळ असतात ना, म्हणजे ज्यांची बुद्धी अशी फार भयानक जड असते ना, त्यांचं काहीच होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. त्यांनी सेवा करावी. तोही एक दिवस त्याच योग्यतेला जातो, तोही मोक्षाला प्राप्त होतो, पण त्याचा मार्ग तो नाही. ज्याची बुद्धी सूक्ष्म नाही त्यांनी या तत्वज्ञानाच्या मार्गात येऊ नये, किंवा ज्याची बुद्धी सूक्ष्म नाही त्यांनी योगाभ्यासही करू नये. योगाभ्यासात फार सूक्ष्म बुद्धी लागते. म्हणजे योगाभ्यासामध्ये एका क्षणाचा सुद्धा 100वा भाग, 1000वा भाग पकडता आला पाहिजे, इतकी सूक्ष्मता लागते. मग ती जर नसेल तर आपण तिकडे जाऊ नये, आपला तो मार्ग नाही. तसं ज्याच्या बुद्धीची तत्वज्ञानाला ग्रहण करण्याची सूक्ष्मता नाही त्यांनी तिकडे जाऊ नये. त्यांनी काय करावं? त्यांनी सेवा करा. जे महात्मे आहेत, संत आहेत, त्यांची खूप सेवा करावी, खूप. आता हल्लीच्या काळामध्ये सेवा हा जो विषय तो झाला इतिहास जमा. कोणी सेवा करत नाही, प्रत्येकाला पैसा पाहिजे. टाळ घ्यायचा 500 रुपये द्या, पखवाज वाजवायचा 1000 रुपये द्या, कीर्तन करायचं 50,000 द्या, 1,00,000 द्या, 1 कोटी द्या, बंगला बांधून द्या. काय तुझी बुद्धी सूक्ष्म होणार आणि काय कशाला ग्रहण करतो काय कळत नाही, करूच शकत नाही. यांचा आत्मा विकला गेला, हे काय करू शकतात?
जो कीर्तन विकतो तो आत्मा विकतो. त्याला काय सापडणार आयुष्यात? काही सापडत नाही. अशा माणसाने परमार्थ करू नये. म्हणजे वृत्तीला जर पकडायचं असेल तर त्यासाठी लागणारी सूक्ष्मता, आणि सूक्ष्मतेचं कारण किंवा सूक्ष्मतेचं साधन शुद्धता आहे. तुमच्या आचरणात शुद्धता पाहिजे, आहारात शुद्धता पाहिजे, विचारात शुद्धता पाहिजे. आपला आहार गढूळ, विचार गढूळ. गढूळ म्हणजे अशुद्ध, हायब्रिड, संकरित. माणसं सुद्धा हल्ली संकरित झाली. शुद्ध माणूस सुद्धा सापडत नाही हल्ली. सगळा संकर 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 संकर. त्याचा परिणाम असा झाला की इतकी स्थूल झाली वृत्ती की त्याला काहीच सापडत नाही. मग काही लोक अशी असतात, तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही सप्ताहात जा तुम्हाला ती भेटतातच. कुठेही जा. कसं काय काय ऐकायला आलो म्हणतात. त्याला मी चांगल्या भाषेमध्ये उकिरडे हुंगत फिरणं म्हणतो. इथं थोडं, इथं थोडं, इथं थोडं, इथं थोडं, इथं थोडं, इथं थोडं. पंढरपूरला मी गेलो आत्ता चातुर्मासात, तर मला तिथे एक गृहस्थ भेटले. त्यांनी एक पॅम्पलेट दिलं मला. त्याचा फोटो होता माझ्याकडं, दाखवेन तुम्हाला. हां, ते नाव मी कुणाचं कधी घेतच नाही म्हणून भांगड आहे. मला लक्षात आहे नाव त्यांचं, पण आपण कशाला घ्या. तर त्यांनी मला एक पॅम्पलेट दिलं, आणि त्या पॅम्पलेटमध्ये काय छापलं होतं, पहाटे 5 ते रात्री 10 कुठे कुठे काय काय चालतं. मग पहाटे 5 वाजता अमुक ठिकाणी काकडा, अमुक ठिकाणी वृत्ती प्रभाकर, अमुक ठिकाणी गाथा, अमुक ठिकाणी अमुक, असं संध्याकाळपर्यंत. आणि तिथे अशा टिपा होत्या पुन्हा कंसात, की इथे नाश्त्याची सोय आहे, इथे जेवणाची सोय आहे, अशा त्या टिपा होत्या कंसामध्ये. म्हणजे सकाळी तुम्ही उठलात एकदा की झोपेपर्यंत काळजीच करायची नाही. ऐकत आणि खात फिरत राहायचं. आणि दिवसाच्या शेवटी फलित काय? भरपूर चालणं झालेलं असल्यामुळे, भरपूर खाणं झालेलं असल्यामुळे झोप चांगली लागते, एवढं फलित. बाकी फलित काही नाही. मी देह नाही, मी ब्रह्म आहे, याचा काही वास तरी आला का चातुर्मासात डोक्यात कुठं? किंवा प्रपंच मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, असा काही कुठं विचार आला का 4 महिन्यात डोक्यात? येत नाही ना. मग काय उपयोग आहे त्याचा? आणि ज्याच्या डोक्यात येतो तो फिरत नाही, लक्षात ठेवा. त्याला जिथे कळतं ना की इथे आपल्याला सापडणार, आपल्या अधिकारानुगुण इथे उपदेश आहे. आता असं आहे की ते दिवसभरात जे सांगणारे लोक आहेत ते काही चुकीचं सांगतात असं नाही आहे, पण प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे, प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. अशी फार थोडी मंडळी आहेत, असे फार थोडे महात्मे आहेत या जगतातच की जे समोरच्या व्यक्तीच्या अधिकाराला जाणून त्याच्या अधिकारानुगुण उपदेश करू शकतात. आणि कोणत्याही अधिकाराचा मनुष्य होते त्याला ते उपदेश करूच शकतात. माऊलींनी उपदेश केला ज्ञानेश्वरीत. कुणाला केलाय? सगळ्या मानव जातीला केला. जगद्गुरु तुकोबर यांनी उपदेश कोणाला केला? सगळ्या मानव जातीला केला. मग मानव जातीला केला कसा केला? तर तुम्ही ते शोधत निघा. एखादी तरी ओवी माऊलींनी तुमच्याकरताच लिहिली आहे, लक्षात ठेवा. फक्त ती सापडली पाहिजे. मग तेवढ्या वेळा पारायण झालं पाहिजे, त्या दृष्टीने वाचलं पाहिजे. आणि ज्या दिवशी ती ओवी सापडेल त्या दिवशी तुमचा मोक्षच आहे. त्या दिवशी त्या क्षणी मोक्ष आहे. पण ते सापडलं पाहिजे, ते शोधत निघालं पाहिजे. ते म्हणून तर ते आपुला आपण पया विसरू जो धनंजया, ते चिरूपया या अज्ञानासी. याचा अर्थ ज्ञानाचं स्वरूप काय? का हो, ज्ञानाचं स्वरूप काय? जे विसरला त्याची आठवण. कुणाला विसरला? आपुला आपण पया, स्वतःला विसरला. मग आता हे जर अज्ञानाचं स्वरूप आहे तर आपल्याला आठवण होणं हे ज्ञानाचं स्वरूप आहे. आपलं आपल्याला स्वरूप कळणं, स्मरण होणं हे ज्ञानाचं स्वरूप आहे. पण भानगड अशी होते ना की आपण बाहेर जे निघतो, बाहेरच जातो, पार लांब निघून जातो. एकदा काय झालं, एक माणूस गेला डॉक्टरकडं. आता हल्ली डॉक्टरकडे गेलं की काय समजा सर्दी झाली, पहिलं सांगतो रक्त तपासा, लघवी तपासा, थुंकी तपासा, एक्सरे काढा, MRI करा, CT स्कॅन करा. इतक्या चाचण्या लिहून देतो की त्या चाचण्या वाचून असलेला आज चौपट होतो की काय झालं बाबा, मरतो काय उद्या मी, असं वाटायला लागतं. एवढ्या चाचण्या लिहून देतो. तर एक जण गेला असाच डॉक्टरकडे, तो म्हणला काही झालेलं नाही तुम्हाला, काय करा
रोज 20 किलोमीटर चाला, तुम्ही एकदम निरोगी होऊन जाल, ठणठणीत. महिनाभराने त्यांनी फोन केला, कोणी पेशंटनी डॉक्टरला, डॉक्टर साहेब मला बरं वाटतंय, परत येऊ का? ते म्हणले परत येऊ का म्हणजे? तो म्हणला मी माझ्या गावापासून आता 600 किलोमीटर चालत आलो. तुम्ही सांगितलं रोज 20 किलोमीटर चालत जा, मी रोज 20 किलोमीटर याप्रमाणे आता 600 किलोमीटर आलो, आता परत येऊ का? तसं आपण एकदा वृत्ती बाहेर पडली ना आपली, अशी पुढंच जाते ती, माग येत नाही ना, मग ज्ञान होत नाही हो. आणि तो सांगतो मी वृत्ती शोधतो. अरे बेट्या, तू शोधतो कुठं? वृत्ती गेली कुठं? वेळ लागायची काम आहेत सगळी. आणि तुम्हाला खरं सांगतो, हे सगळे फालतूपण आहे सगळा. म्हणजे वेड्याच्या वर वेडा, वेडा म्हणजे काय त्याला म्हणतात, वेड पांघरून पेडगावला जाणं तसला प्रकारे सगळा. अहो, ज्याला वृत्ती सापडती तो असला फिरतो काय कुठं? अंतर्मुख व्यक्ती, अंतरंग व्यक्ती अत्यंत स्थिर असतो. आणि त्याचा बाह्य परिणाम सुद्धा असा आहे, दर्शने प्रशस्ती ठावो पुण्यपुरुषी. त्याच्या दर्शनाने चित्त स्थिर होतं. म्हणजे ज्याला आपली वृत्ती सापडत नाही असा मनुष्य त्याला नुसतं पाहून अंतर्मुख होतो. एवढं त्याच्या ठिकाणी पुण्य आहे, इतका तो स्थिर आहे. आणि कोणीतरी उठतो आणि सांगतो मी वृत्ती शोधतो, सापडणार नाही तुला बाळ, किती शोध. कारण असं आहे, ज्याला जिथे शोधलं पाहिजे तिथे शोधलं तरच सापडेल. वृत्ती ही अंतरंग आहे, वृत्ती ही आतली आहे. मग तिला शोधायचं, तिला धरायचं, तिला पकडायचं, तर पहिल्यांदा आपले आचार विचार शुद्ध करून स्थिर व्हा, बसा. जसं सांगतात ना जगद्गुरु, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. असं आहे, वृत्ती बाहेर असली तरी बिघडत नाही, किमान एकाग्र असली पाहिजे. आता आपला गाथ्याचा जो विषय चालला, त्यात सगुण साकार विषयाचा, रूपाचं रूप वर्णनाचं प्रकरण चालू आहे. तर त्या सगुण साकाराचं वर्णन करण्याचं कारण काय? अहो, सगुण साकार सुद्धा शेवटी अध्यस्त आहे. त्याचं वर्णन कशा करता? त्याचं कारण असं आहे, सगुण साकार पदार्थामध्ये पसरलेली वृत्ती आधी एका ठिकाणी येऊ द्या, ती एकाग्र होऊ द्या. आणि ती वृत्ती जर एकाग्र व्हायची असेल तर ती पहिल्यांदा सगुण साकाराच्या ठिकाणीच एकाग्र होऊ शकते. सगुण निराकारापर्यंत वृत्ती त्याशिवाय जाऊ शकत नाही. मग सगुण साकाराच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होण्याकरता पहिल्यांदा सगळ्या सगुण साकार पदार्थामध्ये पसरलेली तिथं येऊ द्या. किमान सगळ्या सगुण साकार पदार्थामध्ये सगुण साकार रूप दिसू द्या. मग सगुण साकार, अहो आपल्याला सगुण साकारात सगुण साकार दिसेना, निर्गुण निराकार कुठून दिसेल? अहो, सगुणाला ग्रहण करण्या इतकी सुद्धा सूक्ष्मता नाही. देवाची पूजा करतो आणि लक्ष खेटरात ठेवतो, काय उपयोग आहे त्याचा? मग माणूस इथं आता पडदा लावला म्हणून हा नसताना काय करतील लोक? चप्पल कशी काढतील? तर इथे नमस्कार घेताना चप्पल दिसेल अशी काढून येतील ना. नमस्कार घेता घेता कोणी चप्पल पळवून तर नेत नाही, असं बघत राहील. मग साधं सगुण साकाराच्या ठिकाणी सुद्धा तुमची वृत्ती जर स्थिर होत नाही, तुम्हाला सगुण निराकार चर्चा कुठं चालली? चर्चा आधी सगुण साकाराच्या ठिकाणी स्थिर करा. मग सगुण साकाराच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर जेव्हा सर्वत्र त्या सगुण साकाराची प्रतीती येईल, त्याची पुढची अवस्था स्वाभाविकतेने सगुण निराकाराची. स्वाभाविक जशी स्थिर झालेल्या वृत्तीची स्वाभाविक अवस्था ही अंतर्मुखता आहे, तशी सगुण साकाराच्या ठिकाणी स्थिर झालेल्या वृत्तीची स्वाभाविकता ही सगुण निराकाराच्या ठिकाणी जाणं आहे. आणि सगुण निराकाराच्या ठिकाणी गेली सगुण निर्गुण निराकारालाच जाणं आहे. कसं आहे, आता मी सांगतो तो दृष्टांत, कुणाला कळेल कुणाला नाही कळणार माहीत नाही. कळला आनंद आहे, नाही कळला अजून आनंद आहे. जेव्हा उपग्रह सोडला जातो तर ते उपग्रहाच्या आत कक्षा ठरलेल्या असतात. ते मोठं रॉकेट असतं. एका मर्यादेपर्यंत गेलं की ते रॉकेट गळून पडतं, त्याच्या पुढं गेलं की अजून गळून पडतं, अजून गळून पडतं. आणि जेव्हा त्याच्या अपेक्षित कक्षेमध्ये तो उपग्रह जातो तेव्हा त्याला एक धक्का दिला जातो आणि तो तिथेच फिरत राहतो, तिथे स्थिर होतो त्या कक्षेमध्ये. तसं ते सगुण साकारातला आधी गुण गळून पडतो, आकार गळून पडतो, मग गुण गळून पडतो, मग निर्गुण निराकार, मग तिथे स्थिर होतो. असे ते त्या त्या टप्प्यामध्ये गळून पडणं आहे त्याचं. ते टाकावं लागत नाही, लक्षात ठेवा, ते गळून पडतं. टाकणं आणि गळून पडण्याच्या जमीन आसमानचं अंतर आहे.
टाकण्यामध्ये प्रयत्न आहे, गळून पडण्यात स्वाभाविकता आहे. अहंकार गळून पडला पाहिजे. अहंकार टाकला ना की तो पुन्हा कधी उभा राहील सांगता येत नाही. उलट असं आहे की टाकलेला अहंकार फार भयानक, तो सुप्त रूपाने राहतो. अहंकार गळून पडला पाहिजे. वासना निमाली, ती निमाली पाहिजे. निमणं याचा अर्थ कसा आहे, विस्तव जेव्हा पूर्ण शांत होतो, पूर्ण राख होऊन जाते, आता त्यात अग्नीचा लवलेशही नाही, हे स्वाभाविकतेने घडतं ना. एखादं लाकूड तुम्ही पेटवलं, त्यात जेवढं पेटण्यासारखं होतं सगळं पेटून झालं. आता जेव्हा ते शांत होईल तेव्हा त्याला निमणं म्हणतात, आपोआप शांत. तसं तो अहंकार आपोआप शांत झाला पाहिजे, गळून पडला पाहिजे. तसं वृत्ती स्थिर झाली, पकडली, एकदा तर पकडा तुम्ही, ती एकदा पकडण्याचेच कष्ट फार आहे. सगुण साकाराच्या ठिकाणी वृत्ती एकाग्र होणंच कठीण आहे. कितीतरी लोकांना भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर भगवंताच्या अंगावर अलंकार काय आहेत, भगवंताचा गंध कसा आहे, भगवंताच्या वस्त्राचा रंग कोणता आहे, इथंच वृत्ती जाते ना. मग त्या रूपामध्ये जाऊन सुद्धा रूपाच्या ठिकाणी जात नाही. मग भले तुमची वृत्ती त्या रूपाच्या आजूबाजूला जात नाही, पण रूपाच्या ठिकाणी सुद्धा तिथं नाही राहत. त्या रूपाच्या ठिकाणी वृत्ती गेली पाहिजे. आणि जेव्हा त्या रूपाच्या ठिकाणी वृत्ती जाईल, मी आता किती एक 5-6 वेळा हे वाक्य सांगितलं की तुम्ही कुठेही आत उतरा, शेवटी हाताला तेच लागतं. मग तुम्ही भक्तीच्या मार्गाने जा, योगाच्या मार्गाने जा, ज्ञानाच्या मार्गाने जा, कुठल्याही मार्गाने जा, जो शेवटच्या स्थानाला जातो त्याला तेच सापडतं. मुळात माझं म्हणणं असं आहे की वृत्ती पकडायची कशा करता. वृत्ती पकडून करायचं काय, काय करायचं. स्थिर झालेली वृत्ती पकडून करायचं काय. बरं, अजून बरोबर आहे. अजून हो ठीक. अजून हे सगळं बरोबरच चाललंय, फक्त मला अजून नेमकेपणा पाहिजे त्याच्यात. पहिल्यांदा काय करायचं असं विचारतो मी. वृत्ती पकडून, आता असं समजा मला कपडे पाहिजे, तू कपडे घेऊन करणार काय, काय करणार सांगा. घालणार, दुसरं काय करणार, बरोबर ना. कपडे घेतले की पहिला उपयोग काय त्याचा, घालणं. तसं वृत्ती पकडली, आता करायचं काय. पहिलं काम आहे ती दीर्घ करायची. कारण जेवढी ती वृत्ती खरी आहे अंगानी, तेवढ्यामध्ये आपण त्या स्थितीपर्यंत जातो असं घडत नाही. ती दीर्घ केली पाहिजे. म्हणजे असं आहे, लोक सांगतात 1 तासात प्रवचन करा किंवा 2 तासात कीर्तन करा. तर कीर्तन ही 2 तासाची गोष्टच नाही आहे, लक्षात ठेवा. कीर्तन ही आयुष्याची गोष्ट आहे, प्रवचन ही आयुष्याची गोष्ट आहे, पाठ आयुष्याचा आहे. म्हणजे 1 ओवी 1 अभंग 2 तासात होत नसतो. मग आपण काय म्हणतो की 1 अभंग जर नीट सोडायचा कमीत कमी 8-10 तास पाहिजेत. एका अभंगाला कमीत कमी 8-10 तास तरी पाहिजेत, तर काही थोडंफार चिंतन होईल. तसं त्या वृत्तीमध्ये जर काही प्रयोग करायचे आहे, त्या वृत्तीच्या सहाय्याने अजून कुठे आत जायचं आहे, तर पहिल्यांदा ती वृत्ती दीर्घ झाली पाहिजे. आता दीर्घ करण्यामध्ये अडचण अशी आहे की दीर्घ केल्यानंतर सूक्ष्मता राहत नाही, बरोबर ना. दीर्घ शब्दाचा अर्थ काय होतो. आता आपण मराठी लिहितो का नाही, तर ह्रस्व दीर्घ म्हणतो की नाही. तर दीर्घ म्हणजे काय, मोठा.
लांब, त्याला दीर्घ म्हणतो. म्हणजे दीर्घ झाल्यानंतर ते लांबतं ना, लांबलं की स्थूल होतं. पुन्हा लांब झालं तरी सूक्ष्मता राहिली पाहिजे. दीर्घकाळ, आता कसं आहे तुम्हाला गंमत सांगतो, ते नवीन नवीन धर्म बदलला ना की फार उत्साह असतो त्या माणसाला. नवीनच एखाद्या धर्मात जातो, मग त्याला फार उत्साह असतो. तो 5-5 वेळा 6-6 वेळा जातो. मग जसा जसा तो जुना होतो ना, त्याच्यात मुरतो. मग 5चं 4, 4चं 3, 3चं 2, 2चं 1 असं होत जातं. तसं आहे ते, की एकदा ती वृत्ती स्थिर झाली, ती एकदा कळाली, आंघोळणी पडली की माणूस तिथे शिथिल पडतो. ती पहिली वृत्ती पकडताना जेवढा तो दक्ष आहे तेवढीच दक्षता शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे. मग दीर्घता जरी प्राप्त झाली तरी त्याची सूक्ष्मता, त्याची दक्षता, त्याची स्थिरता ही सातत्याने राहिली. मग ती सापडलेली वृत्ती आपल्याला काय आहे, बहिर्मुख वृत्तीच्या सहाय्याने आत्मस्वरूपाचं भान होऊ शकत नाही, हे तर पक्क आहे. मग पहिलं काय केलं पाहिजे, तर वृत्तीला स्थिर केलं पाहिजे आणि अंतर्मुख केलं पाहिजे. हे करायचं कसं, तर एक गोष्ट अशी आहे की जेव्हा साहजिकतेने वृत्ती स्थिर होते आणि अंतर्मुख होते, ती गोष्ट कोणती, तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीचा क्षण. हा असा आहे की त्यावेळी वृत्तीला स्थिर आणि अंतर्मुख करण्याकरता प्रयत्न लागत नाही. मग तेव्हा प्रयत्न कशाचा करायचा, प्रयत्न त्या वृत्तीला पकडण्याचा करायचा, की ही नेमकी स्थिर वृत्ती असते कशी, अंतर्मुख वृत्ती असते कशी, एकदा ओळख तर करून घ्या. ओळख झाल्यानंतर पुन्हा कधीतरी अनुकूल विषय प्राप्त होतो, तेव्हा पकडण्याचा प्रयत्न करा. कधीतरी सापडेल, मग दीर्घ करण्याचा प्रयत्न करा. कधीतरी दीर्घ होईल, मग दीर्घ झाल्यानंतर त्याचा अभ्यास करा. म्हणजे सहजतेने स्थिर आणि अंतर्मुख वृत्तीने जो राहू शकतो, ती वृत्ती हळूहळू सूक्ष्म होत होत प्रत्येक कोशाचा निराश करू लागते. म्हणजे पहिल्यांदा स्थूल देहाचा निराश, मग सूक्ष्म देहाचा निराश, मग कारण देहाचा निराश, मग महाकारण देहाचा निराश, आणि सरते शेवटी निराश करण्याकरता काहीही शिल्लक राहत नाही, तेव्हा निघून जाते. अशी ती वृत्ती सूक्ष्म होते, अंतर्मुख होते आणि आत 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 जायला लागते. मग शेवटचं स्थान काय आहे, वृत्ती निवृत्त होणं हे शेवटचं स्थान. मग त्या वृत्तीला निर्वृत्तिक होण्याच्या पूर्वीची अवस्था ही वृत्ती ज्ञानाची आहे. म्हणजे वृत्ती निवृत्त होण्यापूर्वी ज्ञानरूप होते आणि निवृत्त होते, आणि निवृत्त होताना अज्ञानाला घेऊन जाते. मग आता मागे जे शिल्लक राहतं ते स्वरूप, आता वृत्तीची आवश्यकताच नाही. मग कोणाला वाटतं हा वेडा आहे, कोणाला वाटतं अजून काय आहे, हे त्यावेळी ठीक आहे, पण आधीच वेड्यासारखं वागायचं, वृत्ती शोधतो म्हणायचं, हे चुकीचं आहे. म्हणजे सरळ सरळ दिसतंय तू वेड्यासारखा वागतो, तू म्हणतो मी वृत्ती पकडायला निघालो, असं घडत नाही. आता मी पाहिलं 2-3 ठिकाणी कोणाच्या अंगातच येतं, अरे काय वेडा बिडा आहे काय तू, असलं कसलं अंगात येतं. मला एक सांगा, देव जर अंगात आला, कोणाच्या संचार जर झाला, तो काही चांगलं बोलेल का वाईट बोलेल? देव वाईट बोलतो का? आता मग अशी कोणी आलं सुट्टे पाहिजेत म्हणून दिले नाही, काय संत आहे का माणूस आहे म्हणे, कोण आहेस तू, असं झालं. मी डोळेच बंद ठेवतो, उघडतच नाही. प्रपंच दिसूच नाही खरं तर, आणि दिसला तर संगती तरी लागावी त्याची. आपल्याला दिसतोय संगती लागत नाही, मग आपण अजून भ्रमित होत जातो. तर पहिलं लक्षात ठेवा, प्रतीतीची संगती लावण्याच्या मागे लागा. आणि एकदा प्रतीतीची संगती लागायला लागली ना की वृत्ती स्थिर व्हायला लागते. मी स्वानुभवाने सांगतो तुम्हाला, आचार विचाराची शुद्धता ही मोक्षाचं साधन आहे. आता मगाशी मी तिथे गेलो, मला गुरुवर्य महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे आणि ती माऊलींच्या समोर सांगितली. आम्ही पूजेला बसलो होतो, तर गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, बाळ आता पूजा होईपर्यंत पूजा सोडून डोक्यात कोणताही विचार ठेवायचा नाही, फक्त पूजेचा विचार कर.
म्हणजे गुरुजी जर सांगतात तिथे अत्तर लावा, तर अत्तर सोडून डोक्यात दुसरा विचारच नाही पाहिजे. अत्तर घेणे लावणे एकाग्र वृत्तीने करा. आपण बघा देवाला पाणी घालताना काय काय विचार करतो, देवाला गंध लावताना काय काय विचार करतो. देवाला गंध लावताना फक्त आपण गंध बरोबर लावतो का नाही एवढाच विचार पाहिजे. हा विचार करत नाही आपण. पूजा करेपर्यंत प्रपंचाचा सगळा विचार करून होतो आपला. म्हणजे जेवढा आपण प्रपंचात करत नाही तेवढा पूजेत करतो. म्हणजे आज देवाकडं काय काय मागायचं ही आधी डोक्यात घेऊनच पूजेला बसतो आपण, की आज दिवसभरात मला ही कामं करायची होऊ दे बाबा. चोरी करणारा देवाला म्हणतो ही चोरी चांगली होऊ दे म्हणतो, डाकू तेच म्हणतो. मग आता आपण चोर का डाकू आपला आपण ठरवायचं, दुसऱ्याने सांगून काय उपयोग. मग तिथे ती क्रिया करत असताना तिथे एकाग्र झालं पाहिजे. हीच तर परमार्थाची सुरुवात आहे. जेवण करताना बोलू नये असं म्हणतात, पण जेवण करताना बोलू नये तर बोलण्याच्या पेक्षा म्हणजे एक वेळ बोललेलं परवडतं असं लोकांचं मौन. त्यापेक्षा बोला, बिघडत नाही, पण चांगलं बोला. जेवताना हरिपाठ म्हणा, जेवताना अभंग म्हणा, जेवताना जप करा. ते अन्न पोटात जाताना चांगल्या विचारांनी जाऊ द्या. ते तुमच्या वृत्तीला एकाग्र करण्याकरता, स्थिर करण्याकरता सहाय्य करेल. पण आपण बहिर्मुखच बहिर्मुख. मग मी माधुकरी आणल्यावर इंद्रायणी मातेचं स्नान घालून खायचे असा नियम होता आमचा. कारण जर त्यात काही दोष असेल तर तो गेला पाहिजे. करणाऱ्याचा दोष असेल किंवा मूळ पिकवणाऱ्याचा दोष असेल, त्याच्या मागे बीज ज्याने दिलं तिथे दोष असेल. दोष ही गोष्ट अशी आहे की जसं चांगली गोष्ट ही राहतेच तसा दोषही राहतोच. अज्ञात असतो, सूक्ष्म असतो, पण राहतो आणि तोच बिघडवतो. आता जडभरतासारखा ज्ञानी, ती कथा भागवतात वाचा तुम्ही, त्याला सुद्धा अंतिम क्षणी वासना निर्माण झाली का नाही. हे कसं आहे, ती वासना कुठेतरी अंतःकरणाच्या एका कोपऱ्यामध्ये अतिशय सूक्ष्म रूपात होती आणि ती मरायच्या आधीच्या क्षणी अभिव्यक्त झाली. परिणाम काय, जन्म घ्यावा लागला. आणि कर्माचं फळ असं आहे, लक्षात घ्या, तुम्ही कुणीही असा, कर्म सुट्टी देत नाही, त्याचं फळ भोगणंच आहे तुम्हाला. मग तुम्ही ते मानू नका. मी 1000 उदाहरणं पाहिली, 1000, की तुम्ही केलेल्या कर्माचं फळ भोगणंच आहे तुम्हाला. मग कर्म मी केलं फळ दुसरा भोगेल, कर्म मी केलं फळ भोगणार नाही, होऊच शकत नाही. तुम्ही कर्म केलं, तुम्हाला फळ भोगणंच आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, त्याच्यात किती वाजले, झाली वेळ होऊन गेली आपली. हां हो, तेच सांगतो मी. घड्याळ पाहतो, वेळ झाली आहे, तर 1-2-5 मिनटात थांबू आपण. मग तुम्ही सगळेच माझ्यापेक्षा ज्ञानी असल्यामुळे मी काय सांगणार. मी आपलं गुरुवर यांच्या चरणाजवळ जे काही ऐकलं त्याचा एक तोडका मोडका अनुवाद चाललाय माझा. हे काय खरं नाही. गुरुजींचा आवडता शब्द आहे, सावकारबाई म्हणतात कधी कधी, हे कीर्तन प्रवचन करत फिरणं म्हणजे बोंबलत फिरणं सगळं. खरंच आहे. काय याचं फलित काय सांगा. ना माझ्या चित्तात वैराग्य, ना तुमच्या चित्तात वैराग्य. मग तुमच्याकडे आहे का नाही मी काय सांगणार, पण माझ्या चित्तात नाही मी सांगून काय होणार उपयोग. आपल्या बोलण्याने कुणाच्या चित्तात वैराग्य अभिव्यक्त व्हावं असं वाटत असेल तर आपल्या चित्तात पाहिजे का नाही. तर संचार जर झाला तर तो काय वेड्यासारखा वागेल का. कुठं काय घुमतच बसतो, कुठं काय मारतच बसतो, फालतूपणा, असं नाही. संचार या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. म्हणजे मी गेल्या वर्षभरात अनेक वेळा त्याचा अनुभव घेतो आहे की एखादी व्यक्ती येऊन आपल्याला काहीतरी अनपेक्षितपणे सांगते आणि त्या व्यक्तीच्या तोंडातली जी वाक्य मी ऐकतो ती गुरुवर्य महाराजांच्या तोंडातली वाक्य ऐकतो. मग मला हे लक्षात येतं की ह्या माणसाची ही योग्यता नाही, हा बोलूच शकत नाही. पण कसं काय बोलून गेला. तर आपण म्हणतो की ह्याच्या तोंडाने गुरुवर्य महाराज बोलले असं म्हणतो की नाही. हा संचार आहे. किंवा एखादा मनुष्य
आपल्या उपास्य देवतेच्या भक्तीमध्ये प्रवृत्त आहे किंवा परमार्थाची मार्गक्रमणा करतो आहे, एखादा प्रसंग असा निर्माण होतो की आपल्याबरोबर आपला मार्गदर्शक आत्ता नाही आणि समोर पडलेल्या कोड्याचं आपल्याकडं उत्तर नाही, अशा क्षणी एखादी व्यक्ती येऊन त्या कोड्याचं उत्तर आपल्याला देऊन जाते, याला संचार म्हणतात. हा संचार असतो जो मार्गदर्शक ठरतो, ज्याने उद्धार होतो, त्याला संचार म्हणतात. आणि कीर्तन प्रवचनाची मर्यादा सुद्धा हल्ली कोणाला कळत नाही. काहीही बोलत सुटतात, काहीही करत सुटतात. आणि विशेष असा आहे की लोकांना त्या विकृतीचं कौतुक आहे, समाजाला कौतुक आहे त्याचं. वा काय आज कीर्तन झालं, 2 तास पोट धरून हसलो. हे कीर्तनाचं वर्णन आहे. आता कशाचं वर्णन आहे मी सांगत नाही तुम्हाला, हे काय कीर्तनाचं वर्णन आहे का? एका कीर्तनकाराला आमच्या परिचयातल्या एका माणसाने जाऊन विचारलं की महाराज तुम्ही लहानपणी तमाशात काम करत होते का? ते म्हणले कसं काय? म्हणले नाही तुमच्या कीर्तनावरून वाटलं मला. ते म्हणले करत होतो. म्हणजे कीर्तनाचा तमाशा करून टाकला, असं थोडी चालतं. ते इथे जालन्यामध्ये काल कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रम होता, उपकार्यक्रम. तर त्याचं नाव त्यांनी काहीतरी असं विचित्रच ठेवलं. तर कीर्तन आणि लावणी असं करून करायचं. अरे काय आहे, ही काय पद्धत आहे? हे कीर्तन आहे, तसं हा काय संचार आहे काय? झिंजा मोकळ्या सोडायच्या आणि काय कुणाला जाऊन मारायचं कुणाला. ते एक बाळासाहेब ठाकरे होते ना, त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक बाई तिच्या अंगात आलं आणि त्यांच्या जवळ आली ती, आणि ते त्यांना सांगितलं माझ्या भाच्याला नोकरी लाव. ते म्हणले अंगात तुझ्या आलं, नोकरीला तू लावलं पाहिजे. मला कसं काय सांगते? मला सांगते मग तुझ्या अंगात आलं काय खरं नाही. तुला कळतंय तू कुणाला बोलते, काय बोलते, सगळं लक्षात आहे. असा संचार नसतो. ही विकृती बंद झाली पाहिजे. जेव्हा खरा संचार होतो, जेव्हा खरी वृत्ती सापडते, हे सांगायच्या गोष्टीच नाहीत ना या. ज्याला सापडली त्याला कळते मला सापडली. आणि जर तो सांगतो मला सापडली, पक्क लक्षात ठेवायला अजून सापडली नाही. जो सांगतो मला साक्षात्कार झालेला नाही, पक्क लक्षात ठेवा. आणि ज्याला झाला तो सांगायला शिल्लक राहत नाही. एक जण आश्रमात आले, म्हणले मला या दिवशी या वेळेला इतक्या वाजता साक्षात्कार झाला. म्हणलो बापरे, तुम्ही शिल्लक राहिले, फार मोठं आश्चर्य आहे. साक्षात्कार झाल्यावर सांगायला शिल्लक राहतो का कोणी? मी आत्मा आहे असं ज्या क्षणी कळेल त्याच्या पुढे तारीख वार वेळ लक्षात राहील का माणसाच्या? राहत नाही हो. अहो मी देह आहे याचं म्हणजे काय ते मी आणि माझी ही आठवण विसरले जयाचे. हां, किती दिवस, किती तास, किती वर्ष, निरंतर निरंतर. आता एकदा स्वरूपाला प्राप्त झाला ना, आता हलत नाही तिथं. जो स्वरूपाला जातो येतो जातो येतो, तो स्वरूपापर्यंत जात नसतो म्हणून येतो, लक्षात ठेवा. स्वरूपाला गेला ना आला असं होईल का? स्वरूपाला गेला गेला, आता तो येत नसतो. तो त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो. रमंती, तिथे रममाण होतो. सारखा येतो जातो म्हणजे प्राप्त नाही झाला असा अर्थ आहे त्याचा. तसं ही वृत्ती असेल किंवा हा संचार असेल, हे सगळं कशामुळे घडतं? निशा, अज्ञान. भगवंत सांगतात तस्याम जागृती संयमी. जिथे हा झोपलेला आहे तिथं तो जागा आहे. हा कुठं झोपला? हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय. आणि जागा व्यवहारात आहे. तो व्यवहारात झोपलाय आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे. तुम्ही ज्याला जागृती म्हणता ते त्याच्या दृष्टीने अज्ञान आहे, रात्र आहे. आणि तुम्ही ज्याला रात्र म्हणता ते त्याच्या दृष्टीने दिवस आहे. आत्मस्वरूपाच्या विषयी तुम्हाला निबिड अंधकार आहे, निबिड. मग तुम्ही भिंतीला जाऊन धडकावं इतका अंधार जसा असतो ना, तसा निबिड अज्ञान, अगदी पक्क. मग त्या अज्ञानामध्ये मात्र तो जागा आहे, ते स्पष्ट दिसतंय काय आणि काय. म्हणजे ज्या आत्मस्वरूपाविषयी सामान्य जनांना परिपूर्ण अज्ञान आहे, त्याची त्याला परिपूर्ण ओळख आहे.
आणि ज्याच्याविषयी सगळ्यांना परिपूर्ण ज्ञान आहे, किंबहुना ज्याला सत्यता देऊन बसले ते त्याच्या दृष्टीने मिथ्या आहे, आणि ज्याला तुम्ही जाणतच नाही त्याला परिपूर्ण ज्ञान आहे. माऊली सांगतात तसं डोल तू आवळा, तसं ज्ञान आहे. मग ते ज्ञान प्राप्त होणं म्हणजे त्या ज्ञानी मनुष्याच्या जागृतीला प्राप्त होणं आहे. ज्ञानी जिथे जागा आहे तिथे आपण जागं पाहिजे, आणि ज्ञानी जिथं झोपला तिथं आपण झोपलं पाहिजे. मग अगदी बहिरंग अवस्थेने सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, सिद्धस्य लक्षणाने हीच लक्षण आहेत. सिद्ध जेवतो कसा, सिद्ध बसतो कसा, तुम्ही तसे नुसते बसा तरी ज्ञान होईल. फक्त या श्रद्धेने बसा की असं बसण्याने ज्ञान होतं, असं चालण्याने ज्ञान होतं, असं जेवण्याने ज्ञान होतं. या श्रद्धेने करा, होईल. म्हणजे ज्ञान होण्याकरता अमुकच मार्ग आहे असं नाही. सिद्धाकडं बघून चालत चला तरी मोक्षापर्यंत जाल. काय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, पुढे काय तेण्याची पंथे न पुढे. ते जसे चालत गेले तसे चालत जा. चालत जा म्हणजे खरं चालणं सुद्धा त्यांच्यासारखं केलं तरी मोक्ष. पण तेही जमत नाही. लक्षात घ्या, गुरुवर्य महाराज चालायला लागले तर लोकांना पळावं लागत होतं. मग त्यांच्यासारखं चालणंही जमत नाही सामान्याला. फक्त लक्षात ठेवा तुम्ही, त्यांच्यासारखं चालायला जरी जमलं तरी मोक्ष मिळतो, त्यांच्यासारखं बोलायला जमलं तरी मोक्ष मिळतो. म्हणजे गुरुवर्य महाराज सांगतात नेहमी की नक्कल करायची तरी चांगल्याची करायची, वाईटाची नक्कल सुद्धा करू नये. आपल्यापेक्षा मोठ्याची नक्कल करावी, आपल्यापेक्षा चांगल्याची नक्कल करावी. कधीतरी आपण चांगले होऊ. आपल्याला अंगचा अनुभव नाही, दत्तक घेऊन सांगायचा, तर दत्तक संतांचा घ्या ना. उगीच आयऱ्या गैऱ्याचा दत्तक घेऊन हे गटरीत लोळणाऱ्या डुकरासारखं विषयात लोळणारी लोक त्यांचे अनुभव घेऊन काय करायचं सांगा. आता विषयासक्ताचं काय सांगू तुम्हाला, पामरांचं काय सांगू तुम्हाला, त्यांचे अनुभव घेऊन करायचं काय सांगा. आपल्याला त्याच्या पुढं जायचं ना. तर जे त्याच्या पुढे आहेत त्यांच्याकडे पाहून चाललं पाहिजे. हा त्यातला मार्ग आहे. म्हणून हे वर्णन करण्यामागचा हेतूसुद्धा हा आहे की त्यांच्याप्रमाणे जागृतीला मिथ्यात्व द्यायला शिकलं पाहिजे, त्यांच्याप्रमाणे आत्मस्वरूपाला जाणलं पाहिजे, म्हणजे संपादन केलं पाहिजे. हाच एक मोक्षाचा निश्चित मार्ग आहे. जे योग्य माझ्या परंपरेचं आहे, सद्गुरूंचं आहे, अयोग्य माझं आहे. तुमचा कंटाळा मला कळतो आहे. अजून कंटाळा तुम्हाला येऊ नये अशी इच्छा आहे माझी. बऱ्याच जणांची थोडीशी डुलकी पण काढून झाली. पाप वाढलं की चांगल्या ठिकाणी डुलक्या येतात. तर बऱ्याच लोकांच्या डुलक्याही काढून झाल्या. हरकत नाही. पुन्हा कीर्तन आहेच. आता मला काही काम नाही. मी आत्ताच म्हणलं येताना, मी बेरोजगार, मला काय कामधंदा नाही. मी बसलो कीर्तनं करत, प्रवचनं करत, आणि तुम्ही बसले ऐकत. भगवंताकडे प्रार्थना करायची, कधीतरी आम्ही आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जागृत होऊ द्या. सद्गुरूंची कुठं कृपा होऊ द्या, आमच्या मस्तकावर त्यांचा हात येऊ द्या आणि आत्मस्वरूपाची अनोळख फिटू द्या, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विठ्ठल 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 विठ्ठल.